नांदेडचे पोलीस आयुक्त अविनाश कुमार यांनी समाज माध्यमांना आणि नागरिकांना आव्हान केलेले आहे की जे कोणी भाई दादा हे जे गुंड आहेत यांच्याबद्दल चांगलं वक्तव्य करणे, त्यांचा पाठबळ दर्शवणे किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे बॅनर बनवणे आणि त्यांचा उदो करणे, असं जो कोणी करत असेल तर त्या नागरिकावरती कारवाई करण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहेत. आणि नागरिकांना देखील त्यांनी आवाहन केले की अशा प्रकारे कुठल्याही भाई दादा या गुंडांना कुठल्याही कशाही प्रकारचा तुम्ही पाठिंबा देऊ नका, अन्यथा तुमच्यावर गुन्हा दाखल होईल. याच सर्व पार्श्वभूमीवर उल्हासनगर शहरातील परिमंडळ 4चे उपायुक्त DCP सचिन गोरे साहेब यांनी आपली आता भूमिका तशीच ठेवावी आणि उल्हासनगर शहरामध्ये असलेले अनेक जे गुंड आहेत, भाई आहेत, दादा आहेत की ज्यांचे सर्रासपणे उल्हासनगर शहरामध्ये बॅनर लागतात आणि त्या बॅनरच्या खाली त्यांचे जे पिट्टू आहेत हे मोठा उदो करत असतात. अशातच नागरिकांमध्ये देखील भय असतं की शेवटी हा दादा पुढे जाऊन एखादा नेता झाला तर मग आम्हालाही त्याचा उदो करावा लागेल. त्यामुळे आता उल्हासनगरचे पोलिसांनी देखील याची दक्षता घ्यावी आणि असं कोणी सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा पोस्टरच्या माध्यमातून जर उदो करत असेल तर त्याच्यावरती कारवाई करावी, अशी आता नागरिकातून मागणी होत आहे. सोशल मीडियावर थोडफार एक अनरिस्पॉन्सिबल पोस्ट करून काही क्रिमिनल बॅकग्राऊंडच्या लोकांना सुद्धा की सिम्पथेटिक पोस्ट हा केला नाही पाहिजे की भाई गेला, मेरा भाई, आपका भाई. कोणी कोणाचा भाई नाही आहे. हा सर्व क्रिमिनल पार्श्वभूमीचे लोक आहे ज्यांच्यावर कारवाई कायदेशीर होत आहे. त्यांच्याकडून जर कोणी असा सिम्पथेटिक पोस्ट करणार किंवा त्यांच्या वाढ देण्याची किंवा असा कृत्याला सहभाग देण्याची किंवा पाठबळ देण्याची प्रयत्न करणार, त्यांच्यावर सुद्धा IT ऍक्ट आणि प्रचलित कायदा जे आहे त्यांच्या अंतर्गत आम्ही कारवाई करणार. आम्ही आवाहन करणार की 100% हा एक दुर्दैवी घटना आहे आणि इन्सिडेंट झालेला आहे, प्रॉब्लेम झालेला आहे मागच्या काही दिवसामध्ये, पण आम्ही त्यांच्यावर कारवाई करू आणि आम्ही मागे पण प्रतिबंधक कारवाई खूप केलेला आहे, कारवाई झालेली आहे. यानंतर सुद्धा कॉन्फिडेंटली आपण कारवाई करू. पब्लिक करून आम्ही आवाहन करणार की काही असा अनरिस्पॉन्सिबल, इरिस्पॉन्सिबल, सिम्पथेटिक पोस्ट टुवर्ड्स क्रिमिनल शुड बी अवॉइड केला पाहिजे. थँक्यू सो मच.